चौथीत असताना आम्हाला अशी एक बातमी आली होती की नाशिक पुन्हा रेल्वे होणार आहे. मला असं वाटलं होतं की कधीतरी आपण पुण्याला आपल्या शाळेत जाताना एसटीच्या ऐवजी रेल्वेने जाऊ, परंतु आता मी खासदार झालो, अजून मी काही रेल्वेने गेलो नाही. मला असं वाटतं की ज्या झाडाला फळं लागलेलं आहे, आंबे लागलेले, आंब्याचं झाड, त्याच्यावरच लोक खडे मारणार आहेत, बावळीवर तर खडे मारणार नाही. रोज बातम्या येतात खिंडार पडतंय, परंतु रोज खिंडारच पडतंय, परंतु तटबंदी तशीच दिसते म्हणूनच खिंडार पडतंय असे बातम्या येत आहेत. पक्ष अडचणीत आहे हे नक्कीच आहे, परंतु माझं मत असं आहे की शिवसेना हा पक्ष कार्यकर्त्यांचा कारखाना आहे. भेटणं बोलणं महाराष्ट्राची संस्कृती, आम्ही भेटतो, बोलतो, गप्पा मारतो, जेवण बरोबर करतो. प्रतापराव जाधव साहेब आहेत, आज मंत्री आहेत, ते शिवसेनेत होते, त्यांचे माझे वैयक्तिक संबंध आहेत. मी विधानसभेचीच निवडणूक लढवण्याच्या तयारीत होतो. मी पक्षाकडे मागणी केली होती की मला विधानसभा लढवायची. 19 साली माझा 2027 मतांनी पराभव झाला होता. ते शल्य माझ्यापेक्षा कार्यकर्त्यांमध्ये जास्त होतं. मी आजपर्यंत रश्मी वहिनींशी माझं बोलणं सुद्धा झालेलं नाही. त्या कोणत्याही मिटिंगला मला दिसलेल्या नाहीत. जोपर्यंत तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात आहेत तेव्हा अर्धे लोक टीका करणारच आहे. टीकाला काहीतरी जागा लागतेच. टाईप 1 डायबिटीसचे आपल्या तालुक्यातले जे पेशंट आमच्याकडे येतील त्यांचा आम्ही मोफत उपचार करणार आहोत. विकास कामं करताना विकास कामं किती कोटीचे केले याच्यावर जर तुमचा विकास ठरत असेल तर मला असं वाटतं की मी मागे पडणार आहे. लोकसभेत 1 वर्षापासून मी भाषण केले, मी 41 वेळा प्रश्न उपस्थित केले, परंतु एकदा सुद्धा सरकारवर किंवा कोणावर टीका केली नाही. माझ्या स्वभावात नाही, मी करत नाही. आपण त्या सत्ययुगात किंवा द्वापर युगात नाही की मी माझी छाती फाडून दाखवू शकतो की मी काय केलं. हा कुंभमेळा जवळपास 1.5 वर्ष चालतो. म्हणजे बाकीच्या ठिकाणी 15 दिवस महिन्याभरात संपतो, पण नाशिकचा कुंभमेळा जो सिंह राशीचा जो आस्था आहे तो जोपर्यंत आहे तोपर्यंत तो कुंभमेळा चालतो. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप विशेष या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रातल्या खासदारांचं रिपोर्ट कार्ड आपण जाणून घेत आहोत की महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी जे कोणी खासदार दिल्लीमध्ये गेले त्यांची वर्षभरातली कामगिरी कशी राहिली, त्यांनी कोणते प्राधान्याने मुद्दे मांडले आणि विकास कामांसाठीचे त्यांनी जी आश्वासनं गेल्या निवडणुकीत दिलेली होती त्यापैकी त्यांनी किती पूर्तता केली. तर या रिपोर्ट कार्ड संदर्भात चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत नाशिकचे खासदार मान्य राजाभाऊ वाजे. वाजे साहेब, तुमचं लेट्सअपवर खूप खूप स्वागत. काय दिल्ली कशी वाढली तुम्हाला गेल्या वर्षभरात? सुरुवातीला थोडं बुजल्यासारखं वाटलं, परंतु आता सराव झाला. बरं, ओके. आपल्या आमदारांना किंवा स्थानिक लोकांना थोडं दिल्ली नकोशी वाटते, हिंदीचा प्रॉब्लेम, इंग्रजीचा प्रॉब्लेम, थोडंसं त्याची काय अडचण जाणवली का तुम्हाला? तसं थोडं वातावरण वेगळं आहे. बरं, असं समजा का कॅनव्हास मोठा आहे. बरं, परंतु सुरुवातीला काही दिवस वाटलं, आता थोडा सराव झाला, आता काही वाटत नाही. तर गेल्या वर्षभरात तुम्हाला असं काय वाटतं की एखादं असं महत्वाचं काम की ते तुमच्या पाठपुराव्यामुळे, तुमच्या प्रयत्नामुळे आणि तुम्ही लोकसभेत गेल्यामुळे मार्गी लागलं, असं ठळकपणे एखादं काम आम्हाला तुम्ही सांगा? नाही, आता एका वर्षात काम काही होणं तसं अवघड आहे. बरं, परंतु मी जवळपास बरेच मुद्दे मतदारसंघाचे किंवा जनरल पण बरेच मुद्दे मांडले. त्याच्यात खास करून नाशिक पुन्हा रेल्वेसाठी प्रयत्न करतोय, किंवा जो नाशिकचा कुंभमेळा होणार आहे 2027 साली, त्यासाठी गोदावरी नदीचं शुद्धीकरण असतील, STP प्लांट लागले पाहिजेत म्हणून जे बोलणं होतं, किंवा ट्रॅफिक कंजेशन कमी व्हावं, हे जे मुद्दे, लॉजिस्टिक पार्क व्हावा, IT पार्क व्हावा, यासाठी जे मुद्दे लागतात, जे आश्वासन दिले होते किंवा आश्वासन दिले म्हणण्यापेक्षा खास करून मतदारसंघातल्या लोकांच्या ज्या अपेक्षा होत्या त्याबाबत मी बऱ्याच प्रयत्न केलाय, पाठपुरावा केलाय. लोकसभेत जवळपास मी 41 प्रश्नांना आमच्या मतदारसंघातल्या वाचा फोडली. मला वाटतं मी एक विरोधातला खासदार आहे. आणि एकूण जर कामकाज पाहिलं, जे कामकाजाची पद्धत किंवा लोकसभेच्या खासदाराचं काम हे जर पाहिलं
तर लोकसभेत प्रश्न मांडणे हा आणि आपल्या मतदारसंघातले प्रश्न हे त्या मंत्र्यांपुढे मांडणे बरं. मला वाटतं जास्त महत्वाचं आहे. ओके. आदरणीय गडकरी साहेब असतील, आदरणीय वैष्णवजी असतील, यांच्या पुढे बरेच प्रश्न मी मांडले बरं. आणि काही दिवसानंतर त्याच्यात सकारात्मकता दिसेल असं मला वाटतं. ओके. आम्ही लहान असण्यापासून नाशिक आणि पुणे रेल्वेचा मार्गाचा आम्ही ऐकतो आहोत. तर खरोखरीच तो होणार आहे का केवळ तुमच्या नेत्यांसाठी तो फक्त एक मुद्दा राहिलेला आहे चर्चेचा? तुम्ही लहान असतानापासून म्हणण्यापेक्षा मी सुद्धा लहान असतानापासून आम्हाला वाटायचं. बरं. मी शिकायला पुण्याला होतो बरं. आणि हॉस्टेलमध्ये जाताना वर्षातून 2 वेळा घरी यायचो हो. आणि 2 वेळा जायचो. बरं. तर चौथीत असताना आम्हाला अशी एक बातमी आली होती की पुणे नाशिक पुन्हा रेल्वे होणार आहे. बरं. मला असं वाटलं होतं की कधीतरी आपण पुण्याला आपल्या शाळेत जाताना बरं. एसटीच्या ऐवजी रेल्वेने जाऊ. ओके. परंतु आता मी खासदार झालोय, अजून मी काही रेल्वेने गेलो नाही. बरं. परंतु मला असं वाटतंय की ते स्वप्न नाशिककरांच्या दृष्टीपथात आहे. दृष्टीपात आहे. पण त्याच्यासाठी काय पावलं पडलेली आहेत? म्हणजे आतापर्यंत पूर्वी सेमी करायची आहे की काय नक्की ब्रॉडगेज करायची आहे? काय त्याचा निर्णयच होत नाही तो. पूर्वी ते सेमी हाय स्पीड करणार होते, बरं. परंतु मंत्री महोदयांनी स्वतः माझ्याशी बोलताना सांगितलं की जे नारायणगावचा टेलिस्कोप आहे हो. त्याच्यामुळे अडचण येते, तर त्याच्याऐवजी ते नवीन DPR तयार करतायत, बरं. जो शिर्डी मार्गे अहिल्यानगर मार्गे पुण्याला जाईल. बरं. एक 35 ते 40 मिनिटं अवधी वाढेल बरं. प्रवासाचा. परंतु त्यांचा जो सर्व फोकस आहे हो. तो त्या लाईनवर आहे असं मला जाणवते. ओके. तोच पुणे नाशिक जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या रुंदीकरणाचं पण देखील चर्चा होती. काही ठिकाणी झालंय, काही ठिकाणी राहिलंय. तर ते काम बऱ्यापैकी कधी मार्गी लागेल? नाही, आता पुन्हा नवीन याच्यात गडकरी साहेबांनी जे जाहीर केलं बरं. आता कुंभमेळ्याच्या संदर्भात, त्याच्यातही काही रुंदीकरणाचे प्रस्ताव आहेत. बरं. आणि मला आशा आहे की लवकरात लवकर होईल. तुम्ही नाशिकवरून जेव्हा पुण्याला जाता तेव्हा चाकणच्या ट्रॅफिक मध्ये तुम्ही स्वतः कधी अडकलेले आहात का? मी बऱ्याच वेळा जाणं खूप कमी आहे, बरं. परंतु मी मागच्या आठवड्यात महामेट्रोच्या ऑफिसला गेलो होतो. बरं. तेव्हा जवळपास चाकणला मी अर्धा तास अटकलो होतो. बरं. किंवा त्याच्या आधी मागच्या महिन्यात मी आळंदीला दर्शनाला गेलो होतो, बरं. तेव्हा सुद्धा मी अटकलो होतो. मग अडकल्यानंतर तुम्हाला काय वाटलं, याच्यावर काय मार्ग आहे? कारण नाशिकवरून पुण्याला किंवा पुण्याहून नाशिकला प्रत्येक माणूस चाकणच्या चौकात अडकतोच. तर काय त्याच्यावर मार्ग काढावा असं तुम्हाला गेल्या वर्षभरात जाणवलं नाही का? सगळेच जाणवतोय. तिथं तर आम्ही कधीतरी जातोय, वर्षातून 2 वेळाच गेलोय मी. बरोबर. परंतु नाशिक रोड ते नाशिक, बरं, म्हणजे नाशिक रोड रेल्वे स्टेशन पासून द्वारका चौकापर्यंत जाणं, हो, हे रोजच जावं लागतं. दिवसातून 2 वेळा 3 वेळा जावं लागतं. बरं. आणि तो प्रचंड अडचणीचं काम आहे ते. ओके. लोक खूप अडचणीत आहेत, म्हणून तो फ्लायओव्हर व्हावा बरं, हे मी पाठपुरावा करतोय. माझ्या आधी काही लोकांनी पाठपुरावा केलाय. बरं, त्याच्यातून मेट्रोची लाईन येणार म्हणून ते लांबत होतं. बरं, त्याच्यात कोऑर्डिनेशन मी आता प्रयत्न करतोय की ते कोऑर्डिनेशन करावं बरं. आणि कुठेतरी त्याचं तोंड फुटावं यासाठी मी प्रयत्न करतो. नाशिक मेट्रोचं आता जो प्रस्ताव आहे तो आता बसताना गुंडाळा असं पण म्हणायचं का? कारण तसं फिजिबिलिटी तसं दिसत नाही. वासनात गुंडाळला असं म्हणता येणार नाही, परंतु ते वेगवेगळ्या गोष्टीकडे लक्ष देत आहेत. तो कोणत्या स्वरूपात करावा, लोकसंख्या कमी आहे, मग हा इलिव्हेटेड लाईन कॉस्टिंग मध्ये बसेल का, बरं, त्याबाबत त्यांचे विचार चालू आहे आणि मी माझ्या परीने प्रयत्न करतोय. पण तुम्ही कशासाठी प्रयत्न, मेट्रोसाठी करताय की निओसाठी करताय की कशासाठी प्रयत्न? काही व्हावं जे नाशिकसाठी चांगलं आहे. बरं, यासाठी आपण जे तज्ज्ञ आहेत ओके, त्यांचा विचार घेऊन ते व्हावं यासाठी मी प्रयत्न करतो. ओके. नाशिकच्या पालकमंत्र्याचा प्रश्न बऱ्याच गाजलेला असतो की काय, कोण होणार, कसं होणार. आता भुजबळ साहेब पण झालेले आहेत, तुमचे त्यांचे पण जुने संबंध आहेत. तर आता नाशिकच्या दादा भुसे आहेत, गिरीश महाजन, छगन भुजबळ, या तिघांपैकी कोण चांगलं नाशिकची पालकमंत्री धुरा सांभाळेल? माझ्या म्हणण्यावर कोणी होईल असं मला वाटत नाही. बरं, शेवटी तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मला मान्य करावाच लागणार आहे. मी तुमच्या तिघांपैकी तुमचं कोणाशी जास्त जमतं? माझं सगळ्यांशी चांगलं जमतं. बरं, ओके. आम्ही शिवसेनेच्या बातम्या ऐकली, शिवसेनेतनं उद्धव ठाकरेंना धक्का, हा नेता सोडून चालला, तो नेता सोडून चालला. नाशिक शहरातले काही बबनराव घोलप असतील, सुधाकर बडगुजर, ही मंडळी भाजपमध्ये गेली. तर शिवसेना अजून किती काळ धक्के सहन करणार आहे? मला असं वाटतं की ज्या झाडाला फळं लागलेले, आंबे लागलेले, आंब्याचं झाड, त्याच्यावरच लोक खडे मारणार आहेत.
बरं. बावळीवर तर खडे मारणार नाही. आज आपण पाहतोय की सर्वीकडे जर पाहिलं तर फक्त शिवसेनेलाच सगळे मिळून धक्का द्यायचा प्रयत्न करतायत. बरं. रोज बातम्या येतात खिंडार पडतंय, परंतु रोज खिंडारच पडतंय. परंतु तटबंदी तशीच दिसते म्हणूनच खिंडार पडतंय असे बातम्या येत आहेत. अच्छा. चालू आहे हा फेज आहे. मला बरं. वाटतं हा फेज निघून जाईल. नाशिक महापालिका जी शिवसेने स्ट्रॉंग होल्ड होती, तर ती या पुढच्या काळात राहील का नाही? आगामी निवडणुकीमध्ये शिवसेनेचं बरेच काय परिस्थिती राहील बरेच नाशिक लोक शहरात? पक्ष सोडून गेलेले आहेत हे नक्कीच आहे. बरं. ज्यांचे राजकीय दृष्ट्या प्रस्थापित आहेत, बरं. ज्यांचे वेगवेगळे स्ट्रॉंग होल्ड आहेत मतदारसंघात, ज्यांचे पॉकेट आहेत, बरेच लोक पक्षाला सोडून गेलेले आहेत. पक्ष अडचणीत आहे हे नक्कीच आहे. बरं. परंतु माझं मत असं आहे की शिवसेना हा पक्ष कार्यकर्त्यांचा कारखाना आहे. बरं. प्रस्थापितांच्या विरोधात लढणारे लोक शिवसेनेतलेच आहे. बरं. म्हणून जे प्रस्थापित होतात ते शिवसेना सोडून निघून जातात बरं. आणि नवीन तयार होतात, ते पुन्हा प्रस्थापित व्हायचा प्रयत्न करतात. मला वाटतं याच्यातून शिवसेना चालूच आहे. आज 59 वर्षापासून चालू आहे, ओके. पुढे चालू राहणार. आणि शिवसेना जो नाशिक महापालिकेचा जो मुद्दा आहे, शिवसेना आपली ताकद राखेल का नाशिक शहरात? मला खात्री आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही ती निवडणूक लढू. बरं. आणि जरूर त्याच्यात काहीतरी वेगळं चित्र दिसत. आम्ही गेल्या वर्षभरामध्ये असं ऐकलं की जेव्हा जेव्हा तुम्ही म्हणजे उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार शिंदेच्या खासदारांना भेटले, शिवसेनेच्या खासदारांना भेटले, की चर्चा सुरू होती ऑपरेशन टायगरची. तर गेल्या वर्षभरामध्ये ऑपरेशन टायगरसाठी काही प्रयत्न झाले होते का? आणि तुम्हाला काय ऑफर आली होती का? नाही, मला कोणी भेटलेलं नाहीये. बरं. आजपर्यंत मला कोणी भेटलेलं नाही. बरं. मी चर्चा टीव्हीवर पाहतो किंवा वर्तमानपत्रात आपण वाचतो किंवा बाहेर ऐकतो, युट्यूबवर चॅनलवर येतात किंवा कुठं असलं आम्ही भेटतो. खास करून मला वाटतं श्रीकांतजी भेटतात. ओके. सगळेच एकमेक मराठी खासदार आहे, आम्ही सगळे एकत्र भेटतो, कॅन्टीन मध्ये बसतो. बरं. श्रीरंग आप्पा जास्त वेळा चर्चा करतात आमच्याशी. बरं. परंतु राजकीय कधीच नाही. नरेश म्हस्के जे आहेत, बरं. बरेच लोक असे होते की मी 14 ते 19 आमदार होतो तेव्हा, जे तेव्हा आमदार होते बरं. ते बरेच खासदार झालेले आहेत, तेव्हाचे काही संबंध आहेत. भेटणं बोलणं महाराष्ट्राची संस्कृती. आम्ही भेटतो, बोलतो, गप्पा मारतो, बरं. जेवण बरोबर करतो. प्रतापराव जाधव साहेब आहेत, आज मंत्री आहेत, ते शिवसेनेत होते, त्यांचे माझे वैयक्तिक संबंध आहेत. भेटणं बोलणं हे चालूच असतं. पण मग आता त्याच्यातून हे काही निर्माण होईल माझ्यापर्यंत काही आलेलं नाही. बरं. पण तुमच्याकडे वॉच असतो का उद्धव ठाकरे पक्षाचा? अजिबात नाही, कोणी असं वॉच करत नाही, असं काही नाहीये. मला असं वाटतं की नेतृत्वाचा विश्वास आमच्यावर आहे. बरं. आणि आम्ही त्या विश्वासाला पात्र ठरू असं मला वाटतं. अनेकांना असं वाटत होतं की राजाभाऊ वाजे सिन्नर विधानसभेची निवडणूक लढवतील, तुम्ही एकदम दिल्लीचा मार्ग का पत्करला? मी पत्करलेलं नाही, मी विधानसभेचीच निवडणूक लढवण्याच्या तयारीत होतो. बरं. मी पक्षाकडे मागणी केली होती बरं. की मला विधानसभा लढवायची. 19 साली माझा 2027 मतांनी पराभव झाला होता. बरोबर. ते शल्य माझ्यापेक्षा कार्यकर्त्यांमध्ये जास्त होतं. बरं. आणि ते सगळे म्हणत होते की आपल्याला निवडणूक लढवायचीच आहे. बरं. मी तयारी करत होतो विधानसभेची. अचानकपणे पक्षाने उमेदवारी जाहीर केली, त्या यादीत माझं नाव आलं. तुम्हाला विचारलं नव्हतं? मला विचारलं. तुम्हाला कुठनं उमेदवारी, म्हणजे तुमच्यासाठी कोणी प्रयत्न केले? मला सांगता नाही येणार कोणी प्रयत्न केले, परंतु काय नंतर मला समजलं की पक्षाने काही सर्वे केलेत. राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचे सर्वे वेगळे होते. या सगळ्यांच्या सर्वेचे रिपोर्ट आदरणीय उद्धवजींकडे गेले आणि त्यांनी माझी उमेदवारी अचानकपणे जाहीर केली. बरं. मला माझी तयारी नव्हती, मनस्थिती नव्हती आणि एवढी मोठी निवडणूक लढवायची तयारी पण लागते. बरं. मी काही तयारी केलेली नव्हती. अच्छा. परंतु पक्षाने उमेदवारी दिली, निवडणूक लढवावी लागली, मी लढवली आणि लोकांच्या आशीर्वादाने, देवाच्या कृपेने मी जिंकलो. अनेकदा भरत गोगावले जे शिवसेनेचे मंत्री आहेत ते असं म्हणतात की उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा शिवसेनेच्या कारभारामध्ये हस्तक्षेप असतो किंवा ते अनेकदा तिकीट फिक्स करतात. तर तुम्हाला तसा काही अनुभव आलाय का? मी जवळपास मला 3 वेळा उमेदवारी मिळालेली आहे. बरं.
माझ्या वडिलांना 2009ची उमेदवारी शिवसेनेकडून मिळालेली बरं होती. हो म्हणजे मी आजपर्यंत रश्मी वहिनींशी माझं बोलणं सुद्धा झालेलं नाही. बरं त्या कोणत्याही मिटिंगला मला दिसलेल्या नाहीत आणि कोणत्या याच्यात मला स्वतःला जाणवत. बरं भरत गोगावलेंनी कशाच्या आधारावर आता मला त्यांना तुम्ही विचारा, मला काही माहित नाही. बरं ओके. तुमच्यावरती असा अनेकदा आरोप होतो की विकास कामापेक्षा तुमचा लग्न समारंभ, साखरपुडे, अंत्यसंस्कार विधी अशाच जास्त कार्यक्रमामध्ये तुम्ही दिसता. हा तुमच्यावर निवडणुकात पण मोठा आरोप झालेला होता. हे पहा, हे ती म्हणजे प्रत्येकाच्या हा. काम करण्याची पद्धत वेगळी आहे. बरं माझी काम करण्याची पद्धत वेगळी आहे. मी श्रेयवादाच्या लढाईत जात नाही. बरं जे लोकांचं काम आहे, सर्वसामान्य लोकांचं काम आहे, ते मी करतो. बरं सातत्याने मी इतक्या वर्षापासून 12-14 वर्षापासून राजकारणात आहे. बरं सातत्याने लोक माझ्या बरोबर आहेत. काहीतरी मी करत असेलच ना. ठीक आहे, टीका टिप्पणी करणं विरोधकांचं काम आहे. बरं पण मी काहीतरी करत असेल म्हणूनच मला लोक निवडून देतात बरं किंवा मी तिथपर्यंत पोहोचू शकतो. 2014ला मी आमदार झालो, बरोबर. 2019ला मी 2027 मतांनी पडलो. बरोबर 2027 मतांनी पराभव होणं म्हणजे निवडणूक हारणं असं नाही होत. अजिबात नाही. म्हणजे जवळपास अर्धी मतं तुम्हाला मिळालेली आहेत. 1000 मतांचाच पराभव आहे आणि तसंच पुढं चालत राहिलं तरी लोक, मी 5 वर्ष सत्तेत नव्हतो तरी लोक माझ्या बरोबर होते. काहीतरी सबस्टन्स आहे म्हणूनच का लोक बरोबर राहतात ना. बरोबर ओके. ठीक आहे, तो विरोधकांचं काम आहे, ते टीका टिप्पणी करणार आहे. प्रत्येकाचे काम करण्याची पद्धत वेगळी आहे आणि म्हणून हे असं होत आहे. मला मान्य आहे, पण माझं वैयक्तिक मत असं आहे हा की जेव्हा तुम्ही राजकारणातून किंवा निवडणुकीच्या राजकारणातून, बरं राजकारण म्हणण्यापेक्षा निवडणुकीच्या राजकारणातून जेव्हा काही वर्षानंतर बाजूला जाल, बरं तेव्हा खरं तुम्ही काय काम केलं याची चर्चा होईल. तेव्हा विरोधक आणि तुमचे समर्थक यांच्यात तेव्हा चर्चा होईल की या माणसांनी काम चांगलं केलं का चुकीचं. ओके. जोपर्यंत तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात आहेत तेव्हा अर्धे लोक टीका करणारच खरी आहे. गोष्ट आहे, टीकाला खरी. काहीतरी जागा लागते. बरोबर त्यामुळे तो विषय नाही. ओके. तर मी एक सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो बरं. की मी टाईप 1 जे डायबिटीस आहे लहान मुलांमध्ये आढळतं. बरं माझे स्नेहित आहेत विक्रांत मते नाशिकचे. बरं त्यांनी त्या प्रश्नाकडे माझं लक्ष वेधलं. बरं दिवाळीच्या दरम्यान मागच्या त्यांनी माझ्या हस्ते खूप मुलांच्या पालकांना, जे गरीब आदिवासी भागातले मुलं ज्यांना टाईप 1 डायबिटीस आहे, छोट्या मुलांमधल्या, हो. त्या गरीब लोकांना इन्सुलिन आणि बाकीचं साहित्य वाटलं. बरं आणि तेव्हा मला त्याच्यावरचं म्हणजे त्या अडचणी किती आहेत या लक्षात आल्या. बरं मी तो प्रश्न लोकसभेत मांडला. ओके. त्याचं उत्तरही आलं की तसं उत्तर निगेटिव्ह आलं शासनाकडून बरं की आम्ही करतोय असं मोघम उत्तर आलं. हो. परंतु मागच्या आठवड्यात सिन्नरमध्ये एक चैतन्य हॉस्पिटल म्हणून दवाखाना आहे, बरं तिथल्या डॉक्टर शिंदेचा मला फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही लोकसभेत जे लक्ष वेधलं टाईप 1 डायबिटीसवर, हो. आम्ही आमच्या दवाखान्यात या आजपासून म्हणजे त्या मागच्या आठवड्यातल्या दिवसापासून बरं टाईप 1 डायबिटीसचे आपल्या तालुक्यातले जे पेशंट आमच्याकडे येतील बरं त्यांचा आम्ही मोफत उपचार करणार आहोत. अरे वा. अच्छा. मला वाटतं हे पोचपावती कामाची ही कामाची पोचपावती आहे. हा खूप मोठा प्रॉब्लेम समाजामध्ये आहे. बरोबर विकास कामं करताना विकास कामं किती कोटीचे केले याच्यावर जर तुमचा विकास ठरत असेल तर मला असं वाटतं की मी मागे पडणार आहे. बरं परंतु सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात जेव्हा काहीतरी बदल घडून येणार आहे, त्यांना आयुष्य जगताना काहीतरी सकारात्मकता दिसणार आहे, बरं मला वाटतं ते काम महत्वाचं आहे. आणि मी सोशल फील्ड मधून काम करतोय. बरं मी राजकारणी नाहीये. मी म्हणजे सामाजिक काम करता करता त्या मुशीतून तयार झालेला कार्यकर्ता आहे. बरं त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट पाहताना मी समाजाचं हित कशात आहे हे पाहतो. राजकीय हित आलंय ते वेगळं आहे. ते वेगळं. ओके. तुम्ही जेव्हा लोकसभा निवडणूक लढत होता तेव्हा कांद्याचा प्रश्न तुमच्या मतदारसंघामध्ये फार गाजलेला होता. मग गेल्या वर्षभरामध्ये कांद्यासाठी तुम्ही काय नक्की केले याचं काय उत्तर तुम्ही देऊ शकाल का? आम्ही सर्व खासदार मिळून कांद्यासाठी लढलो. सर्वांना प्रयत्न केले. आमच्या सर्वांच्या प्रयत्नांनी, मी माझं म्हणत नाही माझ्या एकट्याच्या प्रयत्न, बरं सर्व खासदारांच्या प्रयत्नांनी, मग ते आम्ही असो, सत्ताधारी असो, महाविकास आघाडीचे असो, सर्वच खासदारांच्या प्रयत्नांनी महाराष्ट्रातल्या हो आणि खास करून आपल्या ह्या
पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात जिथे बरं. कांदा जास्त पिकतो, बरं. या सर्व खासदारांच्या मदतीने त्याच्यावरची जी एक्सपोर्ट ड्युटी होती ती सरकारने हटवली. मला वाटतं ते एक यशच आहे. हे यशच आहे. ओके. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी असते की तुमचे राजकीय प्रतिस्पर्धी जे आहेत माणिकराव कोकाटे, ते अनेकदा वादग्रस्त विधानं वगैरे करतात. राज्यभरात त्यांच्यावर टीकेची झोड उठते, पण तुम्ही मात्र त्यांच्याविषयी काही बोलत नाही. कसं काय? तसं पाहायला गेलं तर आपण जर माझा संपूर्ण राजकीय इतिहास पाहिला हां. तर मी कधी कुणावर टीका टिप्पणी करत नाही. बरं. मी विधानसभेत होतो तरी कुणावर टीका केली नाही. बरं. लोकसभेत 1 वर्षापासून मी भाषण केले, मी 41 वेळा प्रश्न उपस्थित केले, बरं. परंतु एकदा सुद्धा सरकारवर किंवा कोणावर टीका केली नाही. बरं. माझ्या स्वभावात नाही, मी करत नाही. मला आवडलं नाही तर मी गप्प बसतो, बरं. परंतु मी वादात पडायच्या गोष्टी करत नाही. वाद पण आजकाल वाद निर्माण केला तरच आपल्याकडे लक्ष वेधलं जातं, अशी एक प्रथा आहे. मला त्याची आवश्यकता वाटत नाही. बरं. मला वाटतं मी वादात पडत नसले तरी तुमच्यासारख्यानं वाटलं माझी मुलाखत घ्यावी, माझं यशच आहे. बरोबर. जेव्हा तुम्ही लोकसभेला निवडून गेलात त्याच वेळेस सिन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये 6 महिन्यातच निकाल इतका उलटा कसा काय लागला? तुम्ही राष्ट्रवादीच्या उदय सांगायला मदत केली का मनापासून? मी मनापासून मदत केली. आता आपण त्या सत्ययुगात किंवा द्वापर युगात नाहीये की मी माझी छाती फाडून दाखवू शकतो बरं. की मी काय केलं, परंतु ज्यांना माहीत आहे त्यांना माहीत आहे बरं. की मी काय केलं. आता त्याचा राजकीय फायदा घेणं, गैरफायदा घेणं हे ज्याचं काम आहे. बरं. मी त्याच्यावर आजपर्यंत चर्चा केली नाही, मी बरं. करणार नाही. वेळ आली तर मला बोलायची वेळ आली तर मी बोलेल, परंतु सध्या तरी मला वाटतं काही बोलण्यात आवश्यकता आहे असं मला वाटतं. सिन्नर बस स्टँड एसटी स्टँड आहे, ते माणिकराव कोकाटे राज्यभर सांगत असं की ते मी बांधलं. तुम्ही कधी त्या सिन्नर एसटी स्टँडवर गेलेत का? मी सिन्नरमध्येच राहतो, मी कायम जातो. कसं वाटतं एसटी स्टँड पाहून ते? आता इमारत तर खूप छान आहे बरं. आणि सोयी सुविधा पुरवण्याचं काम एसटी महामंडळाचं आहे. बरं. आणि आता तसं आता कसं वाटतं म्हणजे तुम्ही कोणत्या अर्थाने विचारताय मला माहित नाही. माझा अर्थ असा आहे की माणिकराव कोकाटे राज्यभर सांगत असतात की माझ्यासारखं एसटी स्टँड कोणी उभारलं नाही, म्हणजे माझी ती मोठी कामगिरी आहे. तर तुमच्या राजकीय प्रतिस्पर्ध्याने केलेली जी कामगिरी आहे ती तुम्ही पाहता का? त्याचं काही परीक्षण तुम्ही केलं का? पहा तुम्ही, दिसायला खूप सुंदर दिसतं, एअरपोर्ट सारखं वाटतं. हो, ते त्यांचं तेच म्हणे, एअरपोर्ट सारखं वाटतं ते. तर संगमनेरचं खूप छान झालेलं आहे, बरं. तेही चांगलं आहे. ओके. तुम्ही म्हणजे हा तुमचा मूळ आधीपासून स्वभाव आहे की आक्रमक बोलायचं नाही? नाही, स्वभाव बदलत नाही ना. मला वाटतं कधी कधी आक्रमक व्हावं, बरं. परंतु नाही बदलत. आता काय करू, मी नाही बदलत, त्याला मी काय ओके. करू. तुम्हाला कोणी उचकावत नाही का? उचकवलं तरी मी उचकले जात नाही, मी बोलत. ओके. दिल्लीमध्ये कोणत्या खासदाराशी तुमचे जास्त जमतं? नाही, मी सगळ्यांचंच म्हणजे आता ओमराजे असतील किंवा संजयजी देशमुख आहेत, बरं. निलेशजी लंके आहेत, बरं. बगरे सर तर आमच्या शेजारचेच आहे, त्याच्यामुळे आम्ही दोघं बऱ्याच वेळा बरोबर असतो. बरं. मी मग नावं घेतले, श्रीरंग आप्पा आहेत. बरं. पण असं म्हणतात श्रीरंगाप्पाच बारणे सरांवरती डोळे ठेवण्यात की त्यांना शिंदे सेनेत नाही, येण्यासाठी. आणि आमचे अनिल भाऊ आहेत, बरं. अनिल देसाई. हा, अच्छा. ते मार्गदर्शन करतात. काही अडचण आली तर त्यांच्याशी बोलतो, किंवा अरविंदजी सावंत बाई आहेत, बरं. त्यांच्याशी आम्ही चर्चा करतो. अनिल भाऊ जास्त मदत करतात आम्हाला. ओके. संजय राऊतांची रोजची प्रेस कॉन्फरन्स पाहता का? मला म्हणजे तसं टीव्ही पाहणं शक्य होत नाही, बरं. परंतु युट्यूबवर मी कधी संध्याकाळी रात्री उशिरा पाहत असतो. बरं. ओके. पण तुम्ही शिवसैनिक म्हटलं एकदम असा आक्रमक, असा एकदम चिडलेला असतो, तुम्ही त्याच्यापासून फार फार लांब आहे. तुमच्या आजोबा पण राजकारण होते, वडील पण होते, मग ते पण असे तुमच्यासारखेच नाही, सौम्य स्वभाव नाही, होते? दोघे खूप आक्रमक होते. बरं. माझे आजोबाही खूप आक्रमक होते, बरं. माझे वडीलही खूप आक्रमक. तुमचे आजोबा कोणत्या पक्षामध्ये होते? काँग्रेस पक्षात. काँग्रेस पक्षामध्ये होते. आणि वडिलांनी शिवसेनेकडनं निवडणूक लढवली. हो. आणि आजी कोणत्या पक्षाकडनं सिन्नरच्या नगराध्यक्ष होत्या? नाही, तसं तेव्हा पक्षाचं राजकारण चालत नव्हतं, बरं. पण माझ्या आजीचा तसा विचार, तसा समाजवादी, प्रजा समाजवादी पक्षाचं त्या काम करायचं. बरं. म्हणजे मोर्चे काढलेले आहेत, जेलमध्ये गेलेले, बरं. अन्नधान्यासाठी सत्याग्रह केलेला आहे. बरं. तेव्हा ते तुरुंगातही गेलेले आहे. बरं. म्हणजे अच्छा, सगळंच त्या अर्थ. तुमच्यावर प्रभाव आजोबांचा जास्त की वडिलांचा जास्त आहे? तसं असा प्रभाव म्हणण्यापेक्षा सगळ्या कुटुंबाचाच प्रभाव तसा आहे. बरं. सामाजिक क्षेत्रात काम करताना आमचे आजोबा असतील, माझे वडील असतील,
हे जास्त करून राजकीयापेक्षा सामाजिक काम करण्यामध्ये त्यांचा कल सगळ्यांचा जास्त होता. ओके. माझ्या आजीचा एक खूप प्रभाव माझ्यावर आहे. बरं. राजकारण करतो पण संपूर्णपणे आमच्या कुटुंबाचं, माझ्या पंजोबांपासून असतील, आमचे आजोबा असतील, माझ्या चुलत आजी होत्या ज्या आमदार होत्या. चुलत आजी पण आमदार हो. होते. आमचे काका आहेत ते नगराध्यक्ष होते. बरं. हे सगळेच जी मूस आहे हे सामाजिक भावनेतूनच काम करणार. राजकीय जे आज राजकीय जसे काम करतात लोक, बरं. तसं आमचं कुटुंब कोणीच करत नाही. ओके. प्रत्येक जण सामाजिक भावना जपूनच काम करतात. अच्छा. हे आम्ही आता राजाभाऊंच्या घरात बसलेलो. हे घर केव्हा बांधलेलं आहे? मला आठवत नाही. नाही, माझ्या पण तुम्ही जन्मात आधीपासूनच आम्ही इथंच राहतो. इथेच राहता. मला आठवतं तसं आम्ही इथं राहतो. ओके. आणि शिक्षण वगैरे तुमचं कुठे झालं मग? माझं शिक्षण 1ली ते 10वी मी पुण्याला शिवाजी मिलिटरी स्कूलला होतो. बरं. तुमचे कोण क्लासमेट होते? तिथले बरेच लोक राजकारणानंतर हा गेले. आहेत. आता हर्षवर्धन पाटील माझ्या बरोबर होते, बरं. निलय नाईक माझ्या बरोबर होते. अच्छा. बरोबर. आहेत आता. ओके. नंतर मग काय केलं तुम्ही? नाही, मी शाळा 11वी 10वी संपल्यानंतर 81 साली मग नाशिकला आलो. मी कॉमर्सचं ग्रॅज्युएट झालो. बरं. मी 2 वर्ष BYK कॉलेजला होतो, बरं. 1 वर्ष KTHM कॉलेजला होतो. ओके. नंतर शेवटचे 2 वर्ष मी सिन्नर कॉलेजमध्येच माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. बरं. मग लॉला ऍडमिशन घेतलं, परंतु मग घरची जबाबदारी पडल्यामुळं शिक्षण सोडून दिलं. मग घरची जबाबदारी सांभाळली, घरची शेती, पेट्रोल पंप हे सांभाळ. ओके. हा जो आगामी जो कुंभमेळा 2027 साली होणार आहे, त्यासाठी आता मिटिंगा वगैरे सुरू आहेत, तर तुम्ही काय प्रशासनाला काय सांगता? नाही, एवढी गर्दी जी होते नाही, आहे, आता जर प्रयागराजला आपण पाहिलं एवढी मोठी गर्दी जमली, तर नाशिकची क्षमता आहे का एवढी मोठी गर्दी आता सहन काय करण्याची? माहितीये का, मूलभूत फरकच तो आहे. बरं. प्रयागराज असेल किंवा कुठे असेल, एक 15 दिवस महिनाभर कुंभमेळा चालतो. बरं. परंतु नाशिक 2 ठिकाणी होतो. एक त्र्यंबकेश्वर मध्ये होतो, एक नाशिक मध्ये होतो. शाही स्नान जे आहेत, जिथे टाकेत म्हणून गाव आहे तिथे काही होतं. बरं. कावनई म्हणून गाव आहे तिथे काही होतं. बरं. वेजे म्हणून गाव आहे तिथे काही लोक येतात. आणि यावेळेस आमचं सिन्नरमध्ये सुद्धा एक कुंड आहे, तिथं सुद्धा सरकारने काही जाहीर केलेलं आहे. बरं. आणि दुसरी गोष्ट, एक महत्वाची गोष्ट आहे की हा कुंभमेळा जवळपास 1.5 वर्ष चालतो. बरं. म्हणजे ओके. बाकीच्या ठिकाणी 15 दिवस महिन्याभरात संपतो, बरं. पण नाशिकचा कुंभमेळा जो सिंह राशीचा जो आस्था आहे, हो. तो जोपर्यंत आहे तोपर्यंत तो कुंभमेळा चालतो. ओके. त्याच्यामुळं ते हळूहळू लोक येत राहतात. ओके. त्यामुळे गर्दी एकदम गर्दी होती, परंतु एवढी होती असं नाही, एकाच वेळी एवढी होणार. एवढी होत नाही. आणि दुसरी गोष्ट अडचण अशी आहे की दोन्ही ठिकाणी त्र्यंबकेश्वरचे कुंड छोटं आहे आणि त्र्यंबकेश्वर शहराच्या मधोमध आहे. नाशिकचे रामकुंड छोटं आहे आणि ते शहराच्या मधोमध आहे. बरोबर. तो एक मोठा इश्यू आहे, मोठा प्रश्न आहे. परंतु मागील अनुभवातून प्रशासन ते पार पाडतंय. कुंभमेळ्याच्या मिटिंगला आजपर्यंत मला काही कधी बोलवलेलं नाही. बरं. परंतु अधिकाऱ्यांची मी 1 to 1 भेटतो. महसूल आयुक्त गेडाम साहेब आहेत, कलेक्टर साहेब जलज शर्माजी आहे, किंवा महापालिका आयुक्त खत्री मॅडम आहेत. मी स्वतः त्यांना भेटतो आणि काही प्रश्न असतील, त्यांना काही दिल्लीला त्यांनी काही प्रस्ताव पाठवले असतील किंवा पाठवायचे असतील, त्याबद्दल पाठपुरावा करायचा असेल मी करतो. श्रेयवादात मी नाही आहे, पण मी माझं काम प्रामाणिकपणे करतो. बरं. तुमचं लक्ष सिन्नरवर जास्त असतं की नाशिकवर? नाही, मी सकाळी माझं काम आटोपल्यावर जे माझ्या ऑफिसमध्ये सिन्नरचे लोक येतात, ते आटोपल्यावर मी नाशिकला जातो आणि मग तिथलं काम पाहतो. तुम्हाला असं काय वाटतं की पुढच्या 4 वर्षामध्ये हा प्रश्न माझ्या कारकिर्दीत मी पूर्ण लावला की मला थोडं या कारकिर्दीत समाधान मिळू मला नाशिक पुन्हा रेल्वे एक, बरं. मला वाटतं नाशिक रोड ते द्वारका बरं. हा जो फ्लायओव्हर आहे तो एक, IT पार्क संदर्भात खूप लोकांच्या भावना आहेत. बरं. त्याबाबत काय आपल्याला सहकार्य करता येईल, मदत करता येईल ते पाहतोय. बरं. प्रश्न खूप आहेत, करू आपण सगळंच मिळून करू असं वाटतं. बरं. परंतु नाशिककरांना एक अजून कसारा लोकलच्या बाबत एक स्वप्न नाशिककरांचं आहे. बरं. तर खूप लोकांनी ते स्वप्न दाखवलंय त्यांना. काही गोष्टी स्वप्नवत वाटतात, बरं. त्या पूर्ण व्हाव्यात असं मला वाटतं. तर बरं. प्रयत्न करतो. प्रयत्न करू. तर हे होते नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे. तुमच्या पुढच्या कारकिर्दीसाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा, आणि पुढच्या वर्षी देखील आपण तुमचं रिपोर्ट कार्ड पाहण्यासाठी नक्की भेटूया. या शुभेच्छाचं थांबूया. थँक्यू.
सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ऍप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.